नमस्कार, मी डॉक्टर संजय पवार, श्रीरत्न हॉस्पिटल कराड। आपण आज अलर्जीची इंजेक्शन म्हणजे काय हे जाणून घेणार आहे। अलर्जीची इंजेक्शन हे ज्या लोकांना अलर्जीचा त्रास होतो त्यांना दिली जातात। त्याला थोडक्यात आपण अलर्जीची लस असं म्हणू शकतो किंवा अलर्जीचं वॅक्सिन असं म्हणू शकतो। तर मग ज्या लोकांना अलर्जीचा त्रास होतो, म्हणजे उदाहरणार्थ ज्या लोकांना वारंवार सर्दी होते किंवा हवामान बदललं तर सर्दीचा त्रास होतो, किंवा ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो किंवा सारखा धाप लागत असते किंवा बरेच दिवस खोकला राहतो आणि जो अलर्जीचा आहे, अशा लोकांना आपण अलर्जीची इंजेक्शन देतो। अलर्जीची इंजेक्शन देण्यामागचा उद्देश असा असतो की आपणाला जर तो आजार आटोक्यात व्यवस्थित औषधावर आणायचा असेल तर बऱ्याच वेळेला औषधं खायला लागते, पण ती औषधं आपणाला सारखी खायला लागू नये यासाठी काही घटकांच्या विरुद्ध आपण पेशंटच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करतो। म्हणजे जसं आपण पूर्वी टीबीची इंजेक्शन देत होतो किंवा टीबीची लस लहान मुलांना देतो किंवा पोलिओची लस आपण लहान मुलांना देतो किंवा डिप्थेरिया, डीपीटी अशी लस आपण मुलांना देतो, तशीच ही एक अलर्जीची लस आहे। ज्यांना सर्दीचा त्रास किंवा दम्याचा त्रास वारंवार होतो त्यांना आपण ही अलर्जीची लस देत असतो। मग आपण अलर्जीची लस देण्यापूर्वी त्या पेशंटची अलर्जीची टेस्ट करतो, म्हणजे त्या पेशंटला कशाची अलर्जी आहे, परागकणांची आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पोलन्स म्हणतो, बुरशीची आहे किंवा डस्टमाइट नावाचा एक किडा असतोय की ज्याचे प्रमाण आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या एरियात ज्याचं प्रमाण जास्त आहे, अशा किड्याची अलर्जी आहे, किंवा जनावराचा कोंडा, कुत्र्याचा कातडीवरची घाण किंवा मांजराची लाळ ह्याची सुद्धा बऱ्याच लोकांना अलर्जी येऊ शकते। तर ह्या पदार्थाच्या विरुद्ध आपणाला शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करायसाठी आपण अलर्जीची लस देत असतो। मग मी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण अलर्जीची टेस्ट करतो, ती टेस्ट कातडीवर होते। अलर्जीची टेस्ट केल्यानंतर ज्या पदार्थाची अलर्जी आहे अशा लोकांना आपण अलर्जीची लस तयार करतो। आता ही लस तयार करताना ती आपल्याला कुठं रेडीमेड बाजारात मिळत नाही आहे, ती लस आपल्याला तयार करून घ्यायला लागते। अशा काही विशिष्ट कंपन्या आहेत की जे आपण सांगेल त्याप्रमाणे अलर्जीची लस तयार करते। मग ही लस घेतल्यानंतर साधारणतः एक 70 ते 80% लोकांना चांगल्या प्रमाणात फरक पडतो किंवा त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते। पण असंही होऊ शकतं काही लोकांना तशी प्रतिकारशक्ती निर्माण होत नाहीये आणि त्यांना काही वेळेला अलर्जीचा आजार हा राहतो, पण कमी प्रमाणात राहतो। आता अलर्जीची लस अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक अलर्जीची टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे कशाची अलर्जी आहे शोधून अलर्जीची लस घेतली पाहिजे। आता अलर्जीची लस ही कशी असते की अलर्जीची लस ही अशी इंजेक्शनच्या स्वरूपात असते। यामध्ये आपण अशी 4 इंजेक्शनच्या बाटल्या तयार करून घेतो। प्रत्येक इंजेक्शन हा पेशंटसाठी तयार केलेला असते आणि त्याच पेशंटचं नाव ह्या इंजेक्शनच्या बाटलीवर आपल्याला छापून येतं, म्हणजे ते इंजेक्शन फक्त त्याच माणसाला किंवा त्याच पेशंटला उपयोगी पडू शकतं, दुसऱ्या कोणाला ते इंजेक्शन उपयोगी पडत नाही आहे। इथं त्या पेशंटचं नाव असतं, त्याची कधी तयार केले ते आणि किती दिवस राहणार असं एक इंजेक्शन आपण अलर्जीच्या पेशंटसाठी तयार करतो आणि ही इंजेक्शन आल्यानंतर आपण त्या पेशंटला पुढं कशी घ्यायची ह्याची सुद्धा माहिती देत असतो। नमस्कार, मी डॉक्टर संजय पवार, श्रीरत्न हॉस्पिटल कराड। आपण आज अलर्जीची इंजेक्शन म्हणजे काय हे जाणून घेणार आहे। अलर्जीची इंजेक्शन हे ज्या लोकांना अलर्जीचा त्रास होतो त्यांना दिली जातात। त्याला थोडक्यात आपण अलर्जीची लस असं म्हणू शकतो किंवा अलर्जीचं वॅक्सिन असं म्हणू शकतो। तर मग ज्या लोकांना अलर्जीचा त्रास होतो, म्हणजे उदाहरणार्थ ज्या लोकांना वारंवार सर्दी होते किंवा हवामान बदललं तर सर्दीचा त्रास होतो, किंवा ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो किंवा सारखा धाप लागत असते किंवा बरेच दिवस खोकला राहतो आणि जो अलर्जीचा आहे, अशा लोकांना आपण अलर्जीची इंजेक्शन देतो। अलर्जीची इंजेक्शन देण्यामागचा उद्देश असा असतो की आपणाला जर तो आजार आटोक्यात व्यवस्थित औषधावर आणायचा असेल तर बऱ्याच वेळेला औषधं खायला लागते, पण ती औषधं आपणाला सारखी खायला लागू नये यासाठी काही घटकांच्या विरुद्ध आपण पेशंटच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करतो। म्हणजे जसं आपण पूर्वी टीबीची इंजेक्शन देत होतो किंवा टीबीची लस लहान मुलांना देतो किंवा पोलिओची लस आपण लहान मुलांना देतो किंवा डिप्थेरिया, डीपीटी अशी लस आपण मुलांना देतो, तशीच ही एक अलर्जीची लस आहे। ज्यांना सर्दीचा त्रास
किंवा दम्याचा त्रास वारंवार होतो त्यांना आपण ही अलर्जीची लस देत असतो. मग आपण अलर्जीची लस देण्यापूर्वी त्या पेशंटची अलर्जीची टेस्ट करतो. म्हणजे त्या पेशंटला कशाची अलर्जी आहे, परागकणांची आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पोलन्स म्हणतो, बुरशीची आहे, किंवा डस्टमाइट नावाचा एक किडा असतोय की ज्याची प्रमाण आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या एरियात ज्याचं प्रमाण जास्त आहे अशा किड्याची अलर्जी आहे, किंवा जनावराचा कोंडा, कुत्र्याचा कातडीवरची घाण किंवा मांजराची लाळ ह्याची सुद्धा बऱ्याच लोकांना अलर्जी येऊ शकते. तर ह्या पदार्थाच्या विरुद्ध आपणाला शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करायसाठी आपण अलर्जीची लस देत असतो. मग मी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण अलर्जीची टेस्ट करतो. ती टेस्ट कातडीवर होते. अलर्जीची टेस्ट केल्यानंतर ज्या पदार्थाची अलर्जी आहे अशा लोकांना आपण अलर्जीची लस तयार करतो. आता ही लस तयार करताना ती आपल्याला कुठं रेडीमेड बाजारात मिळत नाहीये. ती लस आपल्याला तयार करून घ्यायला लागते. अशा काही विशिष्ट कंपन्या आहेत की जे आपण सांगेल त्याप्रमाणे अलर्जीची लस तयार करते. मग ही लस घेतल्यानंतर साधारणतः एक 70 ते 80% लोकांना चांगल्या प्रमाणात फरक पडतो किंवा त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. पण असंही होऊ शकतं काही लोकांना तशी प्रतिकारशक्ती निर्माण होत नाहीये आणि त्यांना काही वेळेला अलर्जीचा आजार हा राहतो पण कमी प्रमाणात राहतो. आता अलर्जीची लस अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक अलर्जीची टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे कशाची अलर्जी आहे शोधून अलर्जीची लस घेतली पाहिजे. आता अलर्जीची लस ही कशी असते की अलर्जीची लस ही अशी इंजेक्शनच्या स्वरूपात असते. यामध्ये आपण अशी 4 इंजेक्शनच्या बाटल्या तयार करून घेतो. प्रत्येक इंजेक्शन हा पेशंटसाठी तयार केलेला असते आणि त्याच पेशंटचं नाव ह्या इंजेक्शनच्या बाटलीवर आपल्याला छापून येतं. म्हणजे ते इंजेक्शन फक्त त्याच माणसाला किंवा त्याच पेशंटला उपयोगी पडू शकतं. दुसऱ्या कोणाला ते इंजेक्शन उपयोगी पडत नाही आहे. इथं त्या पेशंटचं नाव असतं, त्याची कधी तयार केले ते आणि किती दिवस राहणार असं एक इंजेक्शन आपण अलर्जीच्या पेशंटसाठी तयार करतो. आणि ही इंजेक्शन आल्यानंतर आपण त्या पेशंटला पुढं कशी घ्यायची ह्याची सुद्धा माहिती देत असतो.